जेवण बनवणे ही एक कला आहे आणि त्या कलेमध्ये पारंगत होण्यासाठी मला थोडा वेळ लागेल. तर जय शिवराय मंडळी, मी आहे श्री, मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार US मध्ये राहून इंडियन रेस्टॉरंट मध्ये काम करताना अमेरिकन लोकांना इंडियन फूडचं वेळ लावणं इट्स अ इझी थिंग. कारण ज्यांना इंडियन फ्लेवर बाबतीत काहीच माहित नाही, ऑथेंटिक इंडियन फूड काय असतं हेही माहित नाही, अशा त्या अमेरिकन लोकांना खुश करणं हा सगळ्यात सोपा जॉब आहे असं मला वाटतंय. पण ऍज अ शेफ माझ्या जेवणाची परीक्षा तेव्हा होते जेव्हा एक ऑथेंटिक इंडियन फूड आवडणारा गेस्ट जेवायला येतो, पण माझ्या हाताने बनवलेले ते जेवण त्या परीक्षेतही पास होतं. खरं सांगायचं तर 100 पैकी 95 लोकांना मी आणि रोहितने बनवलेलं जेवण आवडतं. आता उरले ते 5 लोक, ते आमच्यासाठी अपवाद असले तरी पण आमच्यासाठी तितकेच इम्पॉर्टंट आहेत जितके ते 95 गेस्ट. म्हणून त्या 5 लोकांकडून जो काही फीडबॅक मिळेल तो आम्ही पॉझिटिव्हली घेतो आणि त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याची कोशिश जरूर करतो. पण ऍज अ शेफ प्रत्येकाची जिभेवरती रेंगाळेल असं जेवण बनवणं इट्स नॉट अ जोक. तरी पण आतापासून माझं आणि रोहितचं एकच टार्गेट आहे की आमच्या रेस्टॉरंटमध्ये आलेल्या हर एक गेस्टचं मन आणि पोट दोन्ही भरलं पाहिजे. आणि जेव्हा हे टार्गेट अचीव होईल तेव्हा आम्हाला आमच्या मेहनतीचं फळ मिळाल्यासारखंच असेल. आता वळतो मी मेन मुद्द्याकडे, म्हणजेच माझा आजचा दिवस. बॅकग्राऊंड मध्ये चालू असणाऱ्या क्लिप्स वरून तर तुम्हाला कळलंच असेल की आजचा दिवस पण नेहमीसारखा प्रोडक्टिव्हच होता. बिझी मॉर्निंग पासून ते बिझी इव्हनिंग, किचनचा भरमसाठ प्रेप, इतक्या सर्व गोष्टीतून प्रत्येक दिवस काही ना काहीतरी शिकवून जातो. आणि आज मला माझ्याकडे असणारी ती जेवण बनवण्याची कला कळाली ज्यामध्ये मला पारंगत व्हायचंय. बाकी माझे विचार कसे वाटले ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. जय शिवराय.